नमस्कार. हॅलो फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि श्री तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. ऍक्च्युली तुम्ही खरंच मजेत आणि मस्त असणार आहे, पण आमचा श्री मजेत नाहीये, हो की नाही बाळा? त्याची तब्येत थोडी बरी नाहीये, आज जरा ओके आहे. ओके का थोडासा? ऍक्च्युली ना सध्या बाहेर खूप व्हायरल इन्फेक्शन चालू आहे, त्यामुळे मग त्याला पण जरा तब्येत ठीक नव्हती. आता थोडासा ओके आहे. सध्या 3-4 दिवसापासून स्कूलला पण सुट्टी आहे, हो की नाही रे बाळा? तर सध्या माझं काम पण थांबलेलंच होतं, बट आता मी आज जरा ओके आहे, त्यामुळे थोडंसं कामाला सुरुवात केलेली आहे. खरं तर तुमच्यासोबत ना पार्सल आलेलं आहे, तर ते शेअर करायचं आहे. तर झालं काय की मी मिशोवरून खरं तर पार्सल मागवलेलं आहे. तर मी मिशोवरून याआधी कधीच पार्सल मागवलेलं नाही, कारण की ना कसं असतं ना, मला पहिल्यापासून ना फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरून घेण्याची सवय आहे. आणि एखाद्या गोष्टीवर जर आपला विश्वास असेल तर लवकर आपण दुसऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. तसंच माझ्या बाबतीत पण होतं की मी बऱ्याचदा ठरवायची, कार्टमध्ये ॲड पण करून ठेवायची, पण कधीच मिशोवरून कुठलीच गोष्ट ऑर्डर केली नाही. पहिल्यांदा एक गोष्ट ऑर्डर केलेली आहे, कारण मला असं वाटलं की ठीक आहे चला मागून बघूयात, जर नसेल चांगली तर आपण रिटर्न करूयात यासाठी. तर मी काय मागवलेलं आहे तर ते म्हणजे आहे एक साडी. आता आपण ती ओपन करून बघूयात की ती कशी आहे कशी नाही, आणि मग मी तुम्हाला दाखवते म्हणजे क्वालिटी कशी आहे, नाही तर मग रिटर्न देता येईल. खरं तर मला हा कलर खूप आवडला होता, म्हणून मी ऑनलाईन ऑर्डर केली आणि याची प्राइस सुद्धा कमीच होती. माझ्या मते 480 की काहीतरी असं होतं, म्हणजे राऊंड फिगर 500 पर्यंतच पडत होती, जास्त काही महाग नव्हती. तर आता आपण ती ओपन करून बघूया. असं बघायला गेलं तर बघा, कलर वगैरे एकदम फ्रेश डार्क आहे. मला वाटलं नव्हतं एवढा छान कलर असेल, आणि असा कलर माझ्याकडे नव्हता. पण तर ॲक्च्युली ना याच्यावर काहीतरी मी ऑनलाईन मागवली आहे, त्यामुळे त्यावर काहीतरी अजून ऑफर आहे, म्हणजे पेमेंट पण ऑनलाईन केलं. तर 460 का 65ला अशी काहीतरी ती भेटलेली आहे. मी तुम्हाला स्क्रीनशॉट बाजूला शेअर करते कितीला पडलेली आहे ते त्यानुसार. आणि त्याची ॲक्च्युअल प्राईसची या साडीची जी काही लिंक आहे ती पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, कारण की साडी खूप छान आहे. मी पहिल्यांदा मिशोवरून काहीतरी मागवलं आणि एवढं छान निघालेलं आहे, म्हणजे कलर पण जसा फोटोमध्ये तिथे दाखवलेला होता तसंच आहे. सिल्वर कलरची बॉर्डर आहे बघा. हे पूर्ण या बुट्ट्या बुट्ट्या पण खूप सुंदर कलरफुल वाटत आहे. आता आपण ही जरा ओपन करून बघूयात कशी आहे कशी नाही ते. म्हणजे साडीचा कपडा तर मला ठीकच वाटतोय प्राइसच्या मानाने, तरी काठ पण बघा भरपूर मोठा आहे. छान असं लोटस कसं असतं कमळाच्या फुलांसारखी बॉर्डर आहे, आणि खरं तर ना दोन्ही साईडला मोठेच काठ आहे, त्यामुळे खूप छान वाटते. असा कलर पण माझ्याकडे नव्हता. आणि सिल्वर काठचं पण ना सध्या कसं ना जरा ट्रेंड चालू आहे, सिल्वर काठ असलेली साडी जरा छान दिसते, आणि माझ्याकडे नव्हती. तर आता आपण ती ओपन करून बघूया त्याचा ब्लाउज पीस वगैरे कसा आहे कसा नाही ते. आणि ही पूर्ण साडीला असं मध्ये मध्ये बुट्ट्या आहेत की काय ते पण मला खरं तर माहीत नाही. मी म्हटलं मला कलर आवडला, आणि खरं तर माझा विश्वासच नव्हता की एवढी चांगली साडी येऊ शकते असं. त्याच्यामुळे मग मी ठीक आहे एवढंच चेक न करता ऑर्डर केली. म्हटलं ऑर्डर करून बघूयात कशी आहे कशी नाही, आणि नसेल तर रिटर्न करता येईल, म्हणजे रिटर्न करावे लागेल असाच विचार करून खरं तर ही साडी मी मागवली होती. तर बघा हा त्याचा पदर आहे, हे बघा छान आहे मस्त. आणि खरं तर दोन्ही साईडचे काठ सुद्धा खूप मोठे मोठे आहेत. आता याचा ब्लाउज पीस कुठला आहे तर तो आपण इथे बघूयात. ही तर नेसती बाजू आहे बघा हे साडीची, हे बघा ही नेसती बाजू आहे, आणि इथून साडी लगेच स्टार्ट होते. तर आता याला ब्लाउज पीस आहे की नाही काय माहिती, मला पण काही लक्षात येऊन नाही राहिलं. जर का नसेल तर मग ती मला रिटर्न करावं लागेल. आता एखादी जी साडी असेल ना माझ्याकडे तर त्याला मला लावून बघावं लागेल. हे बघा ही डायरेक्ट दिसते की नेसती साईड आहे इथून बघा, मग इथे ब्लाउज पीस तर काही दिसतच नाहीये. ती कंटिन्यू अशी साडी आहे, यावर दुसरा कुठला मॅच पण होणार नाही, कारण की मॅचिंगच जरा छान दिसेल. बघूयात आता.
मी म्हटलं ना आधीच मला मिशोवरून घ्यावं की नाही हे समजत नव्हतं आणि मी घेतली. खरं साडी तशी खूप छान आहे पण त्याला ब्लाऊज पीसच नाही असं मला वाटतंय. बरं असं मी चेक करून बघेल एखाद्या साडीला लावून आणि मग मी तुम्हाला सांगते की काय आहे. पण ही नेसती साईड आहे, हा तर ब्लाऊज पीस नाहीच आहे आणि इकडच्या साईडला पण ब्लाऊज पीस तर काही दिसतच नाहीये. सो बघूयात, पण तशी साडी खूप छान आहे. बघूयात जर का मी रिटर्न दिली तर रिटर्न देईल, नाही तर मग असा सिल्वर कलरचा ब्लाऊज यावर स्टिच करेल मी. बघूयात, असंही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज यावर छान दिसतात किंवा मग पिंक वगैरे ग्रीन असं जरी मॅच होत असेल तरी बघूयात. पण यामध्ये असं नको व्हायला होतं कारण की मी नेमकी आता म्हटलं ना की मिशोवरून पहिल्यांदाच मागवलं आणि त्यामध्ये ब्लाऊज पीसच नाहीये. तर बघा मग मी म्हटल्याप्रमाणे याच्या ब्लाऊज पीस तर मला काही समजत नाहीये कारण की काठही नाहीये इथे. ही तर नेसतीच साईड दिसते बघा, डायरेक्ट लाईनिंग आहे आणि इथून डायरेक्ट साडी स्टार्ट होते आणि इकडे पण मी म्हटल्याप्रमाणे डायरेक्ट पदरच आहे. पण साडी मला पर्सनली ना खूप आवडलेली आहे. सो बघूयात आता, मी म्हटल्याप्रमाणे यावर मला सिल्वर ब्लाऊजच घ्यावा लागणार आहे कारण की मॅचिंग तर आता यात नाहीये. पण बघा म्हणजे कसं ना, आपल्याला एखाद्या गोष्टीवर विश्वास नसला आणि त्यात जर असं निघालं तर, कारण की मी ना जसं मिशोचा ऍप निघाला ना तसं म्हणायची की मिशोवरून काहीतरी मागवेल पण कधीच मागवण्याची इच्छाच झाली नाही की प्रॉडक्ट चांगला आहे की नाही, मग ते मागवायचं परत रिटर्न करायचं यायचं. पण फर्स्ट टाइम म्हटलं की मागून बघूयात. तशी साडी छान आहे, कलरही छान आहे, पण ब्लाऊज पीसचा इश्यू आहे. सो बघूयात आता, मी विचार करते काय करावं. आणि नाहीच ब्लाऊज पीस येतात तर तुम्हीच मला आता कमेंट करून सांगा की ही साडी मी रिटर्न करू की ठेवू, हे मला तुम्ही नक्की सांगा. किंवा जर ठेवायची असेल तर यावर कुठला ब्लाऊज छान दिसू शकतो, म्हणजे नुसता सिल्वर दिसेल की असा बघा हा राणी कलर ग्रीन वगैरे असं जरी दिसत असेल तरी मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल. सो असं आता काही करू शकत नाही मी. पण तशी साडी छान आहे पण ब्लाऊज पीस नाही, तर त्या साडीचं काय करायचं तर मी नक्की कमेंट करून मला सांगा की मी काय करू खरंच या साडीचं, ही ठेवू की रिटर्न करू. लवकरात लवकर कमेंट करा म्हणजे तसं मला त्या साडीवर प्रोसेस करायला. ठीक आहे, असो आता विश्वास तर नव्हताच आणि तरी ते असं झालंय. आपण कधी कधी म्हणतो ना मनात जे जे असं वाटतं एखादी गोष्टीमध्ये भीती असते ती खरी होते, तसं माझं आता ह्या साडी बाबतीत झालेलं आहे. बट ठीक आहे असो. त्यानंतर बघा आता ऍक्च्युली ना आता सध्या मी आपल्या जी काही सायली फॅशन डिझायनर चॅनल आहे ना तर त्यावर एक डिझाईन छान शेअर केलेली आहे बघा खणाच्या ब्लाऊजची. तर खूप जणांना आवडलेली आहे, खूप ट्रेंडिंग अशी बोटनेक मधली ही डिझाईन आहे. खाली काठ घेतलेला आहे. आता हीच डिझाईन तुम्ही काठाच्या ब्लाऊजवर सुद्धा करू शकतात. खाली असं बॉर्डरला काठ नक्कीच घेऊ शकतात आणि मध्ये बघा अशी नॉट लावलेली आहे, त्यामुळे तो खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते. आणि नक्कीच या छानशा ट्रेंडिंग बोटनेक ब्लाऊजच्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि खरं तर ना तुम्हाला सगळ्यांना ही डिझाईन खूप आवडलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स केलेल्या आहेत. पण एक दोन कमेंट्स अशा आहेत की तुम्हाला म्हणणं आहे की ह्या ब्लाऊजची शिलाई किती घ्यावी. आता ऍक्च्युली हा माझा कम्प्लीट ब्लाऊज स्टिच करायचा बाकी आहे, तर फक्त बॅक पार्ट झालेला आहे, पुढचा भाग बाकी आहे. तर मी तुम्हाला नंतर त्याचा संपूर्ण लुक नक्कीच दाखवेल, पण मी तुम्हाला शिलाई सांगते. तर बघा शक्यतो बोटनेक ब्लाऊज जर असेल तर 300-350 रुपये शिलाई मी घेते. म्हणजे प्रिन्सेस असेल तर 350 आणि बोटनेक विथ प्रिन्सेस जर असेल तर 400 रुपये त्याची मी शिलाई घेत असते. 1 मिनिट, 400 रुपये मी शिलाई घेत असते. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर थोडीफार एक्स्ट्राची डिझाईन असेल तर अजून एक्स्ट्राचे 400 घेऊ शकतात. आता याची जी काही स्लीव्ज आहे ही कोपऱ्यापर्यंत आहेत. सो मग तसं जरी असेल तरी ते मी थोडेसे चार्जेस जास्त ठेवते कारण त्याला फिटिंगला टाइम लागतो. अस्तर वगैरे सुद्धा नेहमीपेक्षा अर्धा मीटर एक्स्ट्रा लागत असतं. इथे लेस नॉट लटकन हे सगळं यूज केलेलं आहे. तर टोटल याची शिलाई तुम्ही 400 ते 450 रुपये घेऊ शकता. ठीक आहे, तर नक्कीच तुम्हाला अंदाज आलेला असेल की अशी जर डिझाईन असेल बोटनेक मध्ये तर शिलाई किती घ्यावी. आता त्याचबरोबर जर तुमच्या एरियामध्ये शिलाई रेट हे कमी असेल तर तुम्ही कमी घ्यायचं आहे आणि यापेक्षा जर जास्त असेल तर मग तुम्ही यापेक्षा जास्त घेतली तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, सो नक्कीच तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर मिळालं असेल की अशा ब्लाऊजची शिलाई किती घ्यावी. सो म्हटलं चला आता मी पार्सल पण ओपनच करत आहे. तर त्याचबरोबर मी व्हिडिओ काढण्याच्या आधी नक्कीच याच्यावरचे 1-2 कमेंट्स वाचल्या. सो म्हटलं चला ह्याच व्हिडिओमध्ये तर तुम्हाला पुढे कमेंट्स पण सांगून देते मी, जे तुमच्या कमेंट्सची उत्तरं देते, म्हणजे तुम्हाला सुद्धा शिलाईचा थोडासा अंदाज येईल. आणि जर तुम्हाला कोणाला अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन बनवायची असेल तर नक्कीच तुम्ही बनवू शकतात. आणि अजून एक म्हणजे की लेस लावताना कानेकोपरे कसे स्टिच करायचे, कारण मी नेहमीच सांगत असते की अशी ब्लाऊज डिझाईनचा शेप छान येतो पण लेस जर नीट लागली गेली नाही तर मग ती व्यवस्थित दिसत नाही. सो त्यासाठी मी ह्याच व्हिडिओमध्ये कटिंग स्टिचिंगच्या
कशा पद्धतीने लेस लावावी हे अतिशय व्यवस्थित झूम करून दाखवलेला आहे. सो तो व्हिडिओ तुम्ही बघा. मी जर तुम्हाला कोणाला अशी डिझाईन बनवायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. असंही मी त्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहेत. शोल्डर किती घ्यावे, खालचा हा काही शेप आहे यासाठी किती डीप नेक घ्यावा, गळा रुंदी किती घ्यावी बोट नेक साठी, तर हे सगळं अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे. मुंडा वगैरे सगळं. सो तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला अशी डिझाईन परफेक्ट सहज स्टिच करता येईल आणि शोल्डरला किंवा तुम्हाला फिटिंगला वगैरे नक्कीच काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. सो लिंक देते. अशी डिझाईन स्टिच करायची असेल तर तुम्ही नक्की स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूया. या व्यतिरिक्त काही मी तुमच्यासोबत शेअर करत नाही. मी म्हटलं की चालू मला 1-2 कमेंट्स दिसल्या. सो म्हटलं चला तुमच्या कमेंट्सला रिप्लाय पण द्यावा आणि पार्सल ओपन करायचं होतं. आता याचं सुद्धा मला लवकरात लवकर कमेंट करा. ऍक्च्युली साडीची क्वालिटी वगैरे सगळं खूप छान आहे. काटही भरपूर छान असे मोठे आहेत. मग प्रश्न आहे ब्लाऊज पीसचा. मला वाटलंच नव्हतं असं होईल. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे मिशोवरून मी फर्स्ट टाइम मागवलेला आहे. मला भीती तर वाटतच होती पण मग मला वाटलं की प्रॉडक्ट चांगलं वगैरे नसेल. तसं प्रॉडक्ट छान आहे, कलरही छान आहे पण ब्लाऊज पीस मिसिंग आहे. सो मग आता तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा की मी ही साडी रिटर्न देऊ की ठेवून घेऊ आणि मग त्यावर कॉन्ट्रास्ट दुसरा ब्लाऊज कुठल्या कलरचा मॅच वगैरे होईल. सो मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल म्हणजे मला पण जरा आयडिया येईल. ठीक आहे. सो चला, कारण मी स्वतः पण कन्फ्युज आहे. मला हे कळत नाही आता याचं काय करावं. सो लवकरात लवकर कमेंट नक्कीच करा. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छोटासा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला ही साडी आवडली असेल आणि हे डिझाईन किंवा आपला छानसा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग आता आपण असेच तुम्ही आपले छानसे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय. बाय बाय.